मान्य श्री मनोज प्रकाश पाटील माजी उपसरपंच साहेब नानकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नानकर पाटीलपाडा येथे दिनांक 17/4/2026 रोजी श्री रमेश पाटील यांच्या घरापासून ते श्री केशव पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे उद्घाटन सोहळा करण्यात आले। त्यानंतर नानकर बौद्धवाडी येथेही रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले। तसेच माननीय श्री मनोज प्रकाश पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने टिटवाळा येथील मस्कल गावातील पारस बाल मंदिर येथे अन्नदान व शाळेतील मुलांना शाळेतील भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच माननीय श्री मनोज पाटील साहेब दरवर्षी वाढदिवसानिमित्ताने गोरगरिबांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भेटवस्तू देत असतात। तसेच गावातील व गरिबासाठी कार्य करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माननीय श्री मनोज पाटील साहेब। तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच पुरस्कार मिळवणारे भिवंडी तालुक्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे माननीय श्री मनोज पाटील साहेब। तसेच माननीय श्री मनोज पाटील साहेबांच्या नातेवाईकांकडून व मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। तसेच माननीय श्री विलास जाधव साहेबांनी व मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। प्रथमतः मनोज प्रकाश पाटील या गावचे माजी उपसरपंच धडाडीचं युवा नेतृत्व यांना वाढदिवसाच्या प्रथमतः हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या योगदानाने गावच्या विकास कामामध्ये भर पडते। त्यात हा आजचा भूमिपूजनाचा सोहळा रमेश पाटील ते यांच्या घरापासून ते केशव पाटील यांच्या घरापर्यंत नवीन कंक्रीट रस्त्याचं भूमिपूजन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे आपण भूमिपूजन सोहळा केलेला आहे। तसंच दमनदीप नगर बौद्धवाडा येथे सुद्धा प्युअर ब्लॉकचं भूमिपूजन या कार्यक्रमानंतर करणार आहे। तसेच वाढदिवसानिमित्तानं टिटवाळा येथे जे आपले गरीब गरजू विद्यार्थी असतात, आश्रमशाळेतील विद्यार्थी असतात, त्यांना भोजनाचा तसेच शाळेवर उपयोगी वस्तूंचं वाटपसुद्धा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण करत आहोत। तसेच गावातील अपंग व्यक्ती ज्यांचं पाय हात असं तुटलेले आहेत अशा गावातील गरजू व्यक्तींना त्यांच्या माध्यमातून कृत्रिम पाय व कृत्रिम हात देण्यात येणार आहे। अशा विविध उपक्रमाचं आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण करत असतो। गावचं नेतृत्व कसं असावं हे मनोज पाटील यांच्या कार्यपद्धतीनं त्यांच्या विकास कामाच्या धडाडीनं उभं राहतं आणि दिसतं। असं नेतृत्व जे तयार होतो त्या नेतृत्वाला घडवण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात। त्यानिमित्तानं गावचा हा उभा नेतृत्व हा आपल्याला जिल्हा पातळीवरती तसेच भविष्यात आजच्या वाढदिवसानिमित्तानं गावाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देतो की येणाऱ्या पुढील तुमचं आयुष्य हे जिल्हा पातळीवरती आणि राज्य पातळीवरती जावं हीच आमची सर्वांची आजच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना शुभेच्छा आहे। मनोज पाटील उपसरपंच नांदकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा।
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विकास कामांचं उद्घाटन करत त्यांनी वाढदिवसाची सुरुवात केली. तदनंतर त्यांनी पारस बाळ भवन इथे भेट देऊन एक समाजाची बांधिलकी जपत त्यांनी आपल्या स्वतःचं एक योगदान म्हणून या बालविकास भवनाला व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना अन्नदान व त्यांनी शालेय भेटवस्तू त्यांनी दिल्या. हे थोडक्यामध्ये सांगायचं झालं की ते एक समाज सुधारकच आहेत एक प्रकारचे. माझे जवळचे मित्र आहेत, परंतु मला तरी आतापर्यंत असा त्यांचा एक्सपिरियन्स आहे की त्यांनी आतापर्यंत कुठला मित्र या आपला माणूस असं कोणी बघितलेला नाही. त्यांना ज्या वेळी जिथे पण उपयोगी, ज्याला मी उपयोगी पडत असेल असं त्याला दिसलेलं आहे, त्यांनी तिथे उपयोग स्वतःचा केलेला आहे. आणि एकदम कमी वेळेमध्ये परिसरातील आमच्या आमने लोणाट परिसरामध्ये त्यांनी एक त्यांच्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. थोर सोशलॉजी आहेत आमच्या समाजातील आजूबाजूचे लोक, त्यांना पण त्यांचा हिवा वाटतो की एका कमी वेळेमध्ये त्यांनी आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांनी पुढे त्यांना उदंड आयुष्य मिळावे हीच मी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आमचे मित्र नानकर गावचे उपसरपंच मनोज पाटील यांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मित्रांसाठी, तसेच इथे जमलेले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. कारण मनोज पाटील समाजामध्ये काम करत असताना ते समाज हितासाठी खूप अशी कामं करतात. ती क्रीडा क्षेत्रात असो, शिक्षण क्षेत्रात असो, ते मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून जेवढी मदत होईल ते मदत करण्याचं काम त्यांचा नेहमीच चालू असतो. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे निराधार गरजू विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ते नेहमीच वह्यांचं वाटप, पुस्तकांचं वाटप आणि शैक्षणिक जीव वस्तू लागेल मुलांसाठी ते पुरवण्याचा नेहमीच त्यांचा काम चालू असतो. तसेच क्रीडा क्षेत्रातील एखादा खेळाडू चांगल्या वृत्तीचा असेल आणि तो पुढे जाण्याची शक्यता आहे ऑलिम्पिक्स वगैरेसाठी, अशा मुलांना सुद्धा तो मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तसेच नानकर गावातील मी बघतो माझ्याकडे सुद्धा एक मावशी आमच्या बिल्डिंगमध्ये काम करण्यासाठी येत आहे. ती नेहमीच मला सांगतो, गरीब मावशी आहे, की आमचा मनोज हा आहे ना, की आमच्या गावात जे निराधार महिला आहेत यांच्यासाठी तो त्याचा नेहमीच मदतीचा हात असतो. मनोजकडे एखादी विद्यार्थी असो किंवा एखादा विद्यार्थ्याचा पालक असो किंवा निराधार माझी माय माऊली असो, त्यांच्याकडे जेव्हा मदतीसाठी जाते तेव्हा ती निराश होऊन गेलेली असते, पण जेव्हा ती घरी येत असते तेव्हा आनंदाने येत असते. कारण का, तिला पुरेपूर मदत करण्याचं काम मनोज पाटील करत असतो. म्हणजे आज मी कित्येक लोकांचे वाढदिवस बघतो. लोक सर्रासपणे पैशाची उधळण करून, सर्रासपणे लोकांना दारूच्या पार्ट्या देऊन, डीजे लावून, ऑर्केस्ट्रा लावून आपला वाढदिवस साजरा करतात. पण मनोज पाटीलचं, माझा मित्र आहे म्हणून मी सांगतो असं म्हणजे अजिबात नाही. मनोज पाटीलचा वाढदिवस मी आज 10 वर्षापासून बघतो. त्याचा वाढदिवस हा नेहमीच अनाथ आश्रममध्ये भेट देऊन, अनाथ मुलांना अन्नदान, त्यांना शैक्षणिक जे काही साहित्य असेल ते वाटप करून त्यांचा वाढदिवस हा त्या मुलांबरोबर आनंदाने साजरा करत असतो. याचा मला अभिमान आहे आणि याच्यासारखा दुसरा आनंदच कोणता नाही. तुम्हाला सांगतो, एक गावामध्ये पाण्याची खूप टंचाई होती आणि टंचाई असल्या कारणाने एक माझी माऊली 2 किलोमीटर अंतरावरती पाणी आणण्यासाठी, पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी जायची. एक दिवस ती पाण्याला निघाली, झऱ्याकडे गेली. झऱ्याकडे गेल्यानंतर एक हांडा पाण्याचा तिने डोक्यावरती घेतला आणि एका हातामध्ये ड्रम घेतला पाण्याचा आणि ती घराकडे प्रवास करत असताना रस्त्याला तिला एक ग्रस्त भेटला. तो म्हणाला
आई माऊली मला खूप ताण लागले आहे, मला तुम्ही पाणी द्याल का? तर त्या माऊलीने कोणत्याही प्रकारचा विचार न करता ताबडतोब त्या माणसाची ओंजल भरून त्याला पाणी दिलं आणि त्या माणसाला लागलेली जी ताण त्याची तृप्त झाली. आणि तसेच ती पुढे घराकडे जात असताना दुसरा एक शाळेतील विद्यार्थी खूप ताणलेला होता, तो तिला भेटला आणि त्या माऊलीला सांगितले, आई मला पाणी मिळेल का? मी आता शाळेतून आलो आणि उन्हाचा कडाका होता. तेव्हा त्या मुलाला सुद्धा तिने ओंजलभर पाणी दिला. अशी घराकडे पुढे जात असताना तिला अजून 1-2 ग्रस्त भेटले आणि त्यांना ती पाणी पाजत गेली. लक्षात घ्या. आणि ती जेव्हा घराजवळ आली तेव्हा तिचा मुलगा जेव्हा आपल्या घराजवळ होती त्यांनी बघितली की आई ही झऱ्यावरती गेली असेल, तिच्या डोक्यावरती अंडा आहे आणि हातात पाण्याचा ड्रम भरलेला आहे. तेव्हा जेव्हा आईचा अंडा तिला जेव्हा पाण्याचा रिकामा दिसला तेव्हा त्यांनी आईला तो ओरडला की आई तुझ्या डोक्यावरती जो अंडा होता तो पाण्याचा रिकामा कसा काय? तेव्हा त्या माऊलीने एकदम शांतपणाने उत्तर दिलं, बघ मला या जगात जगायचा एकच नियम आहे, जगायचा असेल तर एकच नियम आहे का जेव्हा आपण दुसऱ्याला देत जाऊ तेव्हा आपल्या डोक्यावरचा ओझा कुठेतरी कमी होत जातो. म्हणजे कसं आहे, माणूस हा घेणाऱ्याची कीर्ती नाही गात तर देणाऱ्याची कीर्ती गातो. म्हणून आज मनोज पाटील सुद्धा देणाऱ्यामध्ये आहे, घेणाऱ्यामध्ये नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आश्रममध्ये माझा आज वाढदिवस आणि माझा सहकारी मित्र रोशन पाटील या दोघांचा वाढदिवस इथं साजरा होत आहे. खूप इथं आल्यावरती आनंद झाला आणि आपण सर्व आपला अनमोल वेळ काढून आपण या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि शुभेच्छाने आजचा दिवस माझ्या स्मरणात राहील. आणि या शुभेच्छाने आणि आशीर्वादाने अशीच मला सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. वाढदिवस आज या ठिकाणी साजरा करण्याचा एकमेव कारण असा का आपण आता सुभाषदादांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचा वाढदिवस असतो त्याचा धाब्यावरती किंवा एखाद्या फार्म हाऊसवरती मोठी पार्टी असते, तर ती न करता कुठंतरी सामाजिक बांधिलकी जपून आम्ही याच ठिकाणी आज कार्यक्रम छोट्याखानी ते साजरा केला. त्याचे सर्व श्रेय माझे सहकारी मित्र आतिश जाधव यांना देईन. आणि आपण सर्व वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. आमचे बाबा आपले पंचायत समिती भिवंडीचे सभापती यांच्याबद्दल सांगायचं तर परवा त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नाची धावपळ असताना माझ्या प्रेमाखातीर इथे जवळजवळ 2-3 तास त्यांनी येऊन वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या आणि इथे थांबले. त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. ठाणे जिल्हा भाजपचे कार्यकारी सदस्य माझे सहकारी मित्र सुभाष दादा भांबरे यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझे सर्व सहकारी मित्र सुधीर असेल किंवा इतर सर्व सहकारी मित्र आज खरोखर कामाची दांडी मारून आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आप्पा तुमचेही खूप मनापासून आभार व्यक्त करेन. आणि ताईंचेही. आम्हाला घरामध्ये 1 किंवा 2 मुलं सांभाळताना खरोखर नको होतं, पण तुम्ही हा एवढा 45-50 मुलांचा कुटुंब इथे तुम्ही शाळेपासून तर पूर्ण त्यांना संस्कार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या देतात. त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्यानंतर एक अर्धा तासाच झाला आपल्याला येऊन. त्यांची शिस्त बघून खरोखर आम्हाला खूप बरं वाटलं. आम्ही मुलं जेवल्याच्या नंतर त्यांची ती जेवणाची ताटं उचलत होतो. आमच्याही मनात ते संस्कार आले. आम्ही कधी घरात उचलत नाही, पण आज एक 15 ते 20 मिनिटात आमच्यावर संस्कार झाले का जेवणाची ताटं आम्ही इथून उचलली आणि बाहेर ठेवली. हे संस्कार आज इथे आम्हाला शिकलो, आज काहीतरी शिकायला भेटलं. तर उद्यापासूनही आम्ही या गोष्टी खरोखरच आत्मसात करू. आणि तुमच्या या पारस बाल भवनला भेट दिली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. हा दिवस खरोखरच मनात राहील. आणि तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो
त्या मुलांची तुमच्याकडे मुलं आहेत त्यांना कुठल्या प्रकारची शैक्षणिक किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला जर त्यांची कुठलीही गोष्ट तुम्हाला त्यांच्याबद्दल लागली तर नक्कीच आम्हाला आतिश भाऊकडे संपर्क साधा. खारीचा वाटा म्हणून आम्ही नक्कीच या संस्थेला भेट देऊ आणि मदत करू असा शब्द आम्ही या ठिकाणी आज देतो. आणि मनोज पाटील यांचा माझा फार परिचय नाही आहे, पण पहिल्याच भेटीमध्ये एक आकर्षक व्यक्तिमत्व असं मला लाभलं आहे. त्यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा. आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचं राजकीय जीवन जे चालू आहे, आता अनेक मान्यवरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं त्यांच्या कामाची पद्धत, तर मी असं ईश्वरचरणी प्रार्थना करेन का त्यांना आणखी शक्ती देऊन दे आणि त्यांचं उदंड निरोगी आयुष्य राहू दे. आणि आमच्या पारस बालभवनासारखे अनेक बालभवनं असतील त्यांना थोडी थोडी मदत सर्वांना होऊ दे ही मी आईचरणी ईश्वर प्रार्थना करतो. चालू करायचं बेटा आता. नको म्हणते तू बंद काय दिसला तुला देऊ इकडे तुला आत्या तिकडे नाही तिकडे आत्या